नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC ॲनालिसिस या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज 12 डिसेंबर 2022 आपण करंट अफेअर्स लोकसत्ता डिस्कशन पाहत आहोत. त्याच्यानंतर आपण लगेच आपल्या लोकसत्ता डिस्कशनला वेळ न घालवता सुरुवात करत आहोत. फर्स्ट पेजवर जी बातमी आहे ती समृद्धी विकासगंगेतील तारा. तर काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला आले होते, तर त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलेलं आहे. आता समृद्धी महामार्ग जो आहे तो मुंबई ते नागपूर या दोन महाराष्ट्रातल्या ठिकाणांना जोडणारा जो महामार्ग आहे, 701 किलोमीटर लांबीचा जो हा महामार्ग आहे. तर नागपूर ते मुंबई हे जे अंतर आहे ते 8 तासामध्ये आता आपल्याला कापता येईल. तर महाराष्ट्राच्या मूलभूत पायाभूत सुविधा त्यांच्या दृष्टिकोनातून या प्रोजेक्टचं जे महत्त्व आहे तर ते अनन्यसाधारण आहे. तर त्याचं काल उद्घाटन झालेलं आहे आणि तो राष्ट्राला अर्पण करण्यात आलेला आहे. तर या बातमीमध्ये बाकी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अशा दुसऱ्या कुठल्याही काही फॅक्ट्स महत्त्वाच्या नाही आहेत. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे, ST कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक. तर ST महामंडळ सध्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही ST महामंडळाने जवळपास ST महामंडळाच्या इश्यूंच्या संदर्भात जे काही ST महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यांनी संप केला होता. तर सर्वात महत्त्वाच्या ज्या सध्या त्यांनी परत एक संपाचं जे इशारा आहे तो दिलेला आहे आणि दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यांच्या. पहिली मागणी आहे तो 7वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी आणि दुसरा जो त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी आहे की ST महामंडळ जे आहे ते राज्य शासनामध्ये विलीन करून पूर्णवेळ राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा त्या ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाव्यात. तर या दोन गोष्टींसाठी परत एकदा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर आता आपणास माहीतच असेल की नागपूर येथे हिवाळी अधिवेशन, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तर या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिलेला आहे. तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की राज्य शासनाची एक महत्त्वाची एक संस्थापन किंवा एक महामंडळ म्हणू शकतो की ST महामंडळ. राज्य शासनाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे ST महामंडळ सुरू केलेलं होतं, परंतु काही कारणामुळं तर ते महामंडळ आता सध्या तोट्यात आलेलं आहे. वेगवेगळी त्याची कारणं आहेत की नफा जो आहे तो नफा कमी आहे आणि खर्च जास्त असणं, बाकी बऱ्याच ज्या ST आहेत तर त्या STंची सुविधा चांगली नसणं किंवा त्याचा खर्च जास्त येणं, अशा वेगवेगळ्या कारणांमुळं ते महामंडळ आता सध्या तोट्यात गेल्याची टीका या महामंडळावर होत होती आणि आर्थिक जी परिस्थिती आहे महामंडळाची ती पण सध्या अतिशय पुअर आहे. तर असे वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा इशारा. तर आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे वेगवेगळे महामंडळ आहेत तर त्या महामंडळांचं काम कसं चालतं आणि राज्य शासनाच्या कारभारामध्ये किंवा राज्याच्या विकासाच्या कारभारामध्ये वेगवेगळ्या महामंडळांचा जो रोल आहे तर त्या रोलच्या संदर्भात आपल्याला ही बातमी पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपली पुढची जी बातमी आहे त्या पुढच्या बातमीच्या संदर्भात निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी. तर महाराष्ट्रामध्ये नुकतंच एक मोठं पक्षांतर आपल्याला पाहायला भेटलं. शिवसेना या पक्षाचे दोन पक्ष निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक शिवसेनेचा गट आणि शिंदे गट, त्याच्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना असं निवडणूक आयोगातर्फे त्यांना नाव देण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भात सध्या पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका सादर झाली होती, पण सुप्रीम कोर्टाने या संदर्भात की योग्य पक्ष कोणता आहे तर तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार भारतीय निवडणूक आयोगास देण्यात आलेले आहेत. तर या संदर्भात पहिल्यांदा एक पार्श्वभूमी म्हणून आपण दोन केसेस पाहू शकतो. तर उत्तर प्रदेशामधील समाजवादी पक्ष जो आहे तर त्या समाजवादी पक्षाच्या संदर्भात अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यामध्ये समाजवादी पक्षावर अंतिम नियंत्रण कुणाचं असावं या संदर्भात वाद निर्माण झाला होता. तर त्याच्यामध्येही सुप्रीम कोर्टाने आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे आमदार आणि खासदार म्हणजेच लोकप्रतिनिधी हे अखिलेश यादव यांच्या बरोबर असल्यामुळं त्या पक्षाचं नियंत्रण जे आहे ते अखिलेश यादव यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरी केस जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संदर्भात शरद पवार आणि PA संगमा ह्या दोन नेत्यांच्या मध्ये जे मतभेद निर्माण झाले होते तर त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कुणाची आहे या संदर्भात पण परत त्या पक्षाचे पदाधिकारी, त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार, तर यांचा कल लक्षात घेऊन माननीय शरद पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, तर ती काँग्रेस पार्टी जी आहे ती खरीखुरी आहे असा निकाल जो आहे तो भारताच्या माननीय निवडणूक आयोगाने दिला होता. तर ते 2 केसेसचे रेफरन्स सध्या या तिसऱ्या केसमध्ये आपल्याला जाणवतात की याच्यामध्ये मग आपण म्हणजे संविधानातल्या ज्या बाबी आहेत तर त्या बाबींकडे फोकस करताना आपण 52वी घटना दुरुस्ती 1985 त्याच्यामध्ये जर काही लोकप्रतिनिधींनी जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जर पक्षांतर केलं असेल तर त्यांची सदस्यत्वाची जी अपात्रता जी आहे ती अपात्रता त्यांच्यावर लागू होते, म्हणजेच त्यांचं सदस्यत्व रद्द होते. मग तो संसदेचा खासदार असेल, विधानसभेचा आमदार असेल किंवा कोणताही अपक्ष लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जर गेले तर त्यांचं लोकप्रतिनिधित्व जे आहे तर ते अपात्रतेचा त्यांच्यावर कारवाई केली जाते. तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक प्रकारे पळवाटच म्हणू शकतो आपण, तर ती ठेवण्यात आली होती की जर 1/3 सदस्यांनी एखाद्या पक्षातील गटाने जर पक्षांतर केलं तर ती मात्र पक्षांतर न धरता तर त्या पक्षातील फूट अशा पद्धतीनं ती कन्सिडर केली जात होती आणि त्याला अलाउड केलं जात होतं. परंतु आपण 91वी घटना दुरुस्ती 2003 साली जी झालेली आहे 3-4, तर त्याच्या दरम्यान आपण ही जी पळवाट आहे ती पळवाट बंद केलेली आहे. आणि आता एखाद्या पक्षातील जर 2/3 म्हणजे हे पहा तुम्ही, अगोदर 1/3 सदस्य जरी फुटले तरी ते अलाउड केलं जात होतं, परंतु ती पळवाट 91वी घटना दुरुस्ती 2003-4 याच्या माध्यमातून आपण बंद केलेली आहे. आणि आता फक्त एखाद्या पक्षातील 2/3 सदस्य जर फुटून दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले तर त्यांची पात्रता रद्द न होता ते पक्षांतर अलाउड केलं जातं. तर सध्याचं हे स्टेटस आहे. तर आता आपण शिवसेना या पक्षाच्या संदर्भात जर पाहिलं तर त्यांचे महाराष्ट्र विधानसभेमध्ये जवळपास 56 सदस्य आहेत आणि भारताच्या संसदेमध्ये त्यांचे जवळपास 18 खासदार आहेत. तर याच्यामध्ये 56 पैकी जवळपास 40 ते 42 सदस्य किंवा त्याच्यापेक्षा जास्त सदस्य जे आहेत तर ते सध्या शिंदे गटात गेलेले आहेत. आणि संसदेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर 18 खासदारांपैकी जवळपास 11 ते 12 खासदार जे आहेत तर तेही शिंदे गटात गेलेले आहेत. तर जवळपास ही 2/3 सदस्य जे आहेत तर ते मूळ शिवसेना पक्षातून फुटून नवीन शिंदे गटात गेलेले आहेत. तर मग त्याला ही 2/3 सदस्य बाहेर गेल्यामुळं अपात्रतेचा कारवाईपासून शिंदे गटाला सुटका मिळू शकते का, तर या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची तरतूद होती की 2/3 सदस्य फुटून हे दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन होणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे शिंदे गट आजही दुसऱ्या कुठल्याच पक्षामध्ये विलीन झालेला नाही आहे. तर त्यांनी आत्तापर्यंत फक्त आपणच खरी शिवसेना आहोत अशा पद्धतीचा युक्तिवाद केला आहे. तर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये पूर्वी ही केस चालू होती, परंतु सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला या संदर्भात निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार दिले आणि निवडणूक आयोगाने मग या संदर्भात कारवाई करताना शिवसेना या दोन्ही पक्षांचे जे शिवसेना या पक्षाचं जे धनुष्यमान चिन्ह आहे ते चिन्ह गोठवण्यात आलेलं आहे आणि खरी शिवसेना कोणाची या संदर्भातला सध्याचा निर्णय जो आहे तो निर्णय पेंडिंग आहे. तर लवकरच आपल्याला तो निर्णय पाहायला भेटेल. तर सध्या राजकीय पक्ष या संदर्भात आपल्याला हा टॉपिक महत्त्वाचा आहे की राजकारण, त्यानंतर पक्षांतर बंदी कायदा, तर त्याचं होणारं उपयोजन, तर या सगळ्या दृष्टिकोनातून ही बातमी जी आहे ती आपण पाहणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेली आहे. तर आपलं कॉलेजियम किंवा न्यायवृंद ही जी सिस्टीम आहे तर त्यांनी न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांची शिफारस जी आहे ती शिफारस राष्ट्रपतींना केली आहे आणि त्यानुसार त्यांची न्यायालयामध्ये दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नेमणूक झालेली आहे. त्यानंतर सर्वसामान्यांची दप्तर दिरंगाईतून सुटका, तर या स्वरूपाची एक बातमी आहे तर ती आपण पुढच्या पेजवर पाहूयात. तर पेज सेकंडमध्ये सामान्यांची दप्तर दिरंगाईतून सुटका, तर 1 जानेवारी 2023 पासून राज्यामध्ये सर्व शासकीय सेवा ज्या आहेत सर्व सेवा या ऑनलाईन स्वरूपात देण्याची शासकीय विभागांना सक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी हा इनिशिएटिव्ह आहे तो इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे. तर ज्या सेवा ऑनलाईन स्वरूपात देता येणार नाही त्याची स्पष्टीकरणात्मक उत्तरे सुद्धा वेगवेगळ्या विभागांना द्यावी लागणार आहेत. त्याच्यामध्ये जे विभाग या सेवा ऑनलाईन देत नाहीत तर त्यांना त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे किंवा त्या कर्मचारी आणि कार्यालय प्रमुख यांना त्यासाठी जबाबदार
धरलं जाणार आहे. तर वेगवेगळ्या सेवा मग कोणकोणत्या जन्म मृत्यूचा दाखला, नळ, वीज जोडणी, जात प्रमाणपत्र अशा प्रकारचे विविध जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला कागदपत्र लागतात तर त्या संदर्भातल्या सेवा अशा टोटल 506 सेवा ज्या शासकीय विभागातून मिळतात तर त्याच्यापैकी 400 सेवा त्या ऑलरेडी ऑनलाईन स्वरूपात आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. राहिलेल्या 106 सेवा ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीनं देण्यात येतात. या संदर्भात आपले सरकार हे जे पोर्टल आहे आणि वेगवेगळे जे मोबाईल ॲप तयार करण्यात आलेले आहे तर आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 35,000 केंद्र या सेवा ज्या आहेत त्या या सेवा राज्यभरात देण्यात येत आहे. तर आपल्या अभ्यासक्रमाच्या गव्हर्नन्स हा जो टॉपिक आहे GS2चा पॉलिटीचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये गव्हर्नन्स तर गव्हर्नन्सच्या संदर्भात नागरिकांना लोकाभिमुख सेवा लवकरात लवकर देण्यासाठी अतिशय पारदर्शक पद्धतीनं देण्यासाठी कोणकोणते इनिशिएटिव्ह राज्य सरकारतर्फे घेतले जात आहेत तर त्या संदर्भात त्याच्या ॲन्सरमध्ये आपण हे कोट करू शकतो की राज्यामध्ये ह्या ऑनलाईन सेवा किंवा लोकसेवा हक्क कायदा त्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी होत आहे. त्याच्यानंतर आपण जर थोडंसं पुढं गेलो तर जनुकीय सुधारित संशोधनाला परवानगी मिळाल्यास देश खाद्यतेलात स्वयंपूर्ण या प्रकारची बातमी आहे. तर माननीय शरद पवार यांनी त्या संदर्भातलं विधान केलेलं आहे. तर देश आपला तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ग्रीन रिव्हॉल्युशन किंवा हरित क्रांतीच्या माध्यमातून आपण 60-70च्या दशकामध्ये आपला देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण केलेला आहे. परंतु खाद्यतेलाच्या बाबतीत मात्र आजही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात खाद्यतेल जे आहे तर ते दुसऱ्या देशांकडून आपल्याला आयात करावं लागतं. तर त्या खाद्यतेलाच्या संदर्भात जे आहेत तर त्या संदर्भात शरद पवार यांनी स्टेटमेंट केलं आहे की आपल्या देशामध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या तेलबिया आहेत त्या तेलबियांची जर गरज आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला GM मोहरी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड मोहरी या पिकांवर संशोधन झालं पाहिजे किंवा त्या संशोधनाला परवानगी दिली गेली पाहिजे. तर नुकतंच भारत जो आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण इतर देशांकडून सध्या पाम तेल किंवा इतर जे खाद्यतेल आहेत तर ते तेल आयात करत असतो. तर या संदर्भात मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स या वेगवेगळ्या देशांकडून आपण पामतेल आयात करत असतो. तर मागच्या संदर्भात एक मोठी राजकीय घडामोडी या संदर्भात आपल्याला दिसून आली होती. तर त्यामध्ये मलेशियाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत महातीर तर त्यांनी भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यामध्ये वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तर त्यामध्ये भारताने मलेशियाकडून पामतेल आयात करण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी केलं होतं. परंतु आपल्या देशभरामध्ये यामुळं खाद्यतेलाच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. तर एक स्वयंपूर्णता आजही आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जरी प्राप्त केली असली तरी खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला योग्य ते स्टेप किंवा योग्य ते इनिशिएटिव्ह घेणं आवश्यक आहे. तर बाकी ते स्टेटमेंट कुणी केलं आहे काय तर ते पाहण्यापेक्षा आपण त्याच्यामधला जो आपल्या अभ्यासक्रमाला कनेक्ट होणारा जो क्रक्स आहे तर तो पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढची जी न्यूज आहे तर त्या पुढच्या न्यूजकडे वळतोय. तर एक महत्त्वाची न्यूज या संदर्भात पुढे आलेली आहे. तर एक घटना झालेली आहे महिला सुरक्षेसाठी निर्भया वाहने फुटीर आमदारांच्या सुरक्षेसाठी. तर एक पॉलिटिकल ही न्यूज आहे. तर ते आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे न बघता निर्भया निधी काय आहे किंवा निर्भया निधीतून जी वाहनं दिली जातात ते काय आहे. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की दिल्लीमध्ये निर्भया अत्याचार प्रकरण पूर्ण भारतभरामध्ये गाजलं होतं. अतिशय क्रूरपणे त्या मुलीवर जे आहे ते अत्याचार करण्यात आले होते. तर त्या संदर्भात नंतर आपण की महिलांच्या सुरक्षेसंदर्भात शासनाने जे कायदे आहेत तर ते कायदे अतिशय कडक केलेले आहेत. नुकताच आपण आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा आणि महाराष्ट्र सरकारने शक्ती कायदा या संदर्भात केलेला आहे की महिलांना जी सुरक्षा आहे ती सुरक्षा या संदर्भात प्रोव्हाइड करण्यात येत आहे. महिलांवर जर अत्याचार झाला तर त्याच्यावरचे जे खटले आहेत तर ते खटले अतिशय वेगानं निर्णय घेतला जाईल आणि ते खटले निकालात काढले जातील. तर सध्या इश्यू या संदर्भात हाच झालेला आहे की 2015च्या आर्थिक बजेटमध्ये केंद्र सरकारने निर्भया निधी 500 कोटीचा सुरू केला होता किंवा त्याची निर्मिती केली होती. तर त्या निधीतून महिलांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाणार होत्या. तर त्या निर्भया निधीतून जे महिला सुरक्षेसाठी वाहनं खरेदी करण्यात आली होती तर त्याचा वापर करण्यात आलेला आहे वगैरे अशा पद्धतीचा आरोप करण्यात आलेला आहे. तर
तो आरोप खरा खोटा याच्यापेक्षा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला निर्भया निधी म्हणजे काय आणि त्याची उपाययोजना म्हणजे त्याची निर्मिती का करण्यात आली होती, कधी करण्यात आली होती, तर महिलांच्या संदर्भात राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार कोणकोणते निर्णय घेत आहे, कोणकोणत्या स्टेप्स घेत आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा मुद्दा वापरता येऊ शकतो. तर पहिल्या पानावरच्या ज्या बातम्या आहेत तर त्या बातम्यांचाच पुढचा व्हर्जन ह्या पेजवर जास्त प्रमाणात दिलेला आहे. तर पुढची जी बातमी आहे तर ती पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हिमाचल प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही. तर हे काय प्रकरण आहे तर 2004च्या पूर्वी भारतामध्ये जी पेन्शन स्कीम होती तर त्या पेन्शन स्कीमच्या संदर्भात आपण थोडंसं त्याचा इतिहास पाहिला पाहिजे की 2004च्या पूर्वी जे शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले जे व्यक्ती होत्या तर त्या व्यक्तींना जुन्या पद्धतीची पेन्शन स्कीम किंवा निवृत्ती वेतन योजना लागू होती. त्याच्यामध्ये त्याचा जो निवृत्ती वेतन या स्कीमचा जो प्रीमियम आहे तो प्रीमियम शासनातर्फे भरण्यात येत होता. त्याचा कोणताही भार या कर्मचाऱ्यांवर पडत नव्हता. म्हणजे कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळत होतं आणि दर महिन्याला त्यांच्या निवृत्ती वेतनाचा जो भाग आहे तो शासनातर्फे भरला जात होता. परंतु केंद्रामध्ये वाजपेयी सरकार असताना त्यांच्या हे लक्षात आलं की याच्यामुळं शासनाचं वित्तीय तूट आहे ती वाढत आहे किंवा शासनाकडे विकास कामासाठी कमी निधी शिल्लक राहतोय. तर त्या संदर्भात आपण न्यू पेन्शन स्कीम ही 2004ला भारतामध्ये सुरू करण्यात आली होती. न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच NPS. तर या स्कीमच्या अंतर्गत निवृत्ती वेतनासाठी जो निधी दिला जातोय तर निधी पूर्णपणे शासनाकडून घेण्याच्या ऐवजी काही प्रमाणात त्या निधीमध्ये त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून काही रक्कम आणि नंतर शासनाकडून काही रक्कम अशा दुहेरी स्वरूपात तो निधी तो प्रीमियम जो आहे निवृत्ती वेतनाचा तर तो भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्या संदर्भात ही जी न्यू पेन्शन स्कीम जी 2004ला लागू झाली त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा चेंजेस 2009ला मनमोहन सिंग सरकार किंवा काँग्रेस सरकार यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये ही योजनाच्या अगोदर फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होते तर त्याच्यामध्ये बदल करून नंतर ही जी योजना आहे तर ती योजना असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू केलेली आहे आणि त्याचं नाव जे आहे ते फक्त न्यू पेन्शन स्कीम असं करण्याच्या ऐवजी नॅशनल पेन्शन स्कीम असं करण्यात आलेलं होतं. NPS हा शॉर्ट फॉर्म राहिलेला आहे पण त्याचा लॉंग फॉर्म जो आहे तो नॅशनल पेन्शन स्कीम असा चेंज झालेला आहे. तर या स्कीमला 2004 पासूनच काही प्रमाणात विरोध होतोय की कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम कट करून ती त्यांच्या निवृत्ती वेतनात जमा करण्याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. तर सध्या आपण पाहिलं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये 2004 पूर्वीची जी जुनी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण कंट्रीब्युशन जे आहे ते शासनाचंच राहणार आहे तर अशी मागणी करण्यात येत होती. तर सध्या नुकतंच 3 राज्यांमध्ये इलेक्शनही झालं. त्याच्यामध्ये दिल्ली असते, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि साऊथ इंडियाच्या रिजनमधील काही जी राज्य आहेत तर त्या राज्यांनी पण ही मागणी केलेली आहे. तर त्याचं सर्वात महत्त्वाचं विश्लेषण म्हणजे अशा पद्धतीचे जर वेगवेगळ्या राज्यांनी किंवा केंद्राने जर इनिशिएटिव्ह घेतले तर सध्या वित्तीय तुटीचं जे संकट आहे तर ते अर्थातच शासनाचं आणखी दाट होण्याची शक्यता आहे. आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारचंही जर आपण पाहिलं तर 60 ते 65% त्यांच्या महसुली खर्चापैकी जो खर्च आहे तर तो फक्त आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरती आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावरती खर्च होतोय. तर परत जर 2004 पूर्वीची जर ही स्कीम लागू केली तर आणखी तो खर्च वाढणार आहे आणि विकास कामांना निधी जो आहे तो निधी कमी राहणार आहे. तर ही एक वित्तीय बाजू जी आहे तर त्या वित्तीय बाजूचा आपण विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण इथं ती स्कीम राबवली पाहिजे की नाही राबवली पाहिजे या निष्कर्षाप्रत येत नाहीये पण वेगवेगळे जे अँगल आहे तर ते अँगल एका अभ्यासकाच्या नजरेतून आपण पाहणं अपेक्षित आहे. तर सध्या हिमाचल प्रदेशच्या नवीन मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलेला आहे. तर आपण आता पुढे आणखी जातोय. तर पुढच्या ज्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये एक मातीचे आरोग्य जपण्याची गरज का आहे विश्लेषण या संदर्भातली एक महत्त्वाची न्यूज आहे. तर नुकतीच जागतिक मृदा दिन हा जो 5 डिसेंबरला साजरा करण्यात आलेला आहे. तर सध्या मृदेचं महत्त्व हेच आहे की जगाची लोकसंख्या जी आहे ती 8 अब्जांवर गेलेली आहे आणि इतक्या प्रचंड लोकसंख्येला आपल्याला अन्नधान्य पुरवावं लागणार आहे. तर अन्नधान्य म्हणजेच शेती हे मातीच्या शिवाय शेती करणं अशक्य गोष्ट आहे. तर मातीचं महत्त्व कृषीमध्ये अनन्यसाधारण आहे आणि कृषी आपल्याला आपल्या सर्वांना अन्न उत्पादनासाठी अतिशय आवश्यक घटक आहे. तर मग वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत की माती कशी तयार होते. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे ऊन वारा पाऊस यांच्या जो खडकावर परिणाम होतो तर त्याच्यातून ही प्रक्रिया लाखो वर्षाच्या
दरम्यान मृदा तयार होत असते. म्हणजे 1 सेंटीमीटर मातीचा थर तयार व्हायला जवळपास हजारो वर्ष लागतात. त्याच्यानंतर मग त्यामध्ये ते जास्त जैविक घटक जे आहेत, मृत प्राण्यांचे अवशेष असतील किंवा इतर कुजलेल्या वनस्पती, इतर अवशेष असतील, तर ते सगळे त्याच्यामध्ये मिसळून मृदा तयार होत असते. तर जागतिक मृदा दिन साजरा करण्याचं कारण काय आहे, तर त्याचा एक इतिहास दिलेला आहे की इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्स यांनी 2002मध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रस्ताव सादर केला होता की 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला गेला पाहिजे. त्यानंतर 2013मध्ये फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच अन्न आणि कृषी संघटना यांनी संयुक्त राष्ट्रांच्या 68व्या महासभेमध्ये जागतिक मृदा दिवस साजरा करण्याची आग्रही मागणी केली. तेव्हापासूनच म्हणजे 5 डिसेंबर 2014ला अधिकृत जागतिक लेवलचा मृदा दिवस घोषित करण्यात आला आणि तो साजरा करण्यात सुरुवात झाली. माती जेथे अन्न सुरू होतं हे यंदाच्या जे सॉईल डे आहे किंवा मृदा दिवस आहे त्याची महत्त्वाची थीम होती आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे मातीच्या संदर्भात मातीचं आरोग्य जपण्यासाठी जागरूकता वाढवणं, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी समाजाच्या सहभागास प्रोत्साहन देणं आणि मानवी जीवनासाठी निरोगी परिसंस्था व निरोगी वातावरण राखणं, या सगळ्या कारणांसाठी आणि या सगळ्या उद्देशांसाठी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. मग मातीचे आरोग्य का जपलं पाहिजे, तर सध्या मातीच्या आरोग्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आव्हानं निर्माण झाली आहे. त्याच्यामध्ये मग आपण शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती, जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, मुसळधार पाऊस या सर्व कारणांमुळे जमिनीची धूप होत असे. अतिशय जास्त प्रमाणात माती जी आहे तर ती माती वाहून जात असते. जमिनीची धूप झाल्यामुळे ही माती जी वाहून जाते त्याच्यामध्ये मग सुपीक जमिनीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाळू खडकांचे बारीक तुकडे ते सुद्धा वाहून जात असतात आणि जमीन नापीक होण्याचं प्रमाण जे आहे तर यामुळं भारतामध्ये वाढत आहे. तर भारताची लोकसंख्या जवळपास आता 135 कोटींपेक्षाही जास्त वाढत आहे. तर त्याच्यामध्ये मग वाढते शहरीकरण, औद्योगिकरण, धरण, रस्ते इत्यादी विविध कारणांमुळे आपली सुपीक जमीन नष्ट होत आहे. लागवडीला एक क्षेत्रात घट होत आहे आणि एवढ्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी आणि अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला मातीचं संवर्धन करणं गरजेचं आहे. तर मग ही आता सुपीक माती जी आहे ती नापीक का होतोय, तर त्याच्यामध्ये पूर्वी आपल्या इथं नैसर्गिक शेती केली जात होती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती केली जात होती. पण नंतर अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण हरित क्रांती याच्या हरित क्रांतीच्या माध्यमातून आपण रासायनिक खतांचा वापर सुरू केलेला आहे. तर त्या अनिर्बंध अशा प्रमाणात रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळं भारतातील बरीचशी जमीन जी आहे ती खारट होणं, नापीक होणं असे प्रकार ठीक आहे उद्भवायला लागलेले आहेत. तर हरित क्रांती जिथं मोठ्या प्रमाणात झाली असे पंजाब आणि हरियाणासारखी जी राज्य आहेत तर त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला हे प्रमाण दिसतं. माती सजीव असते का, जिवंत असते का, या संदर्भातला प्रश्न तिथं आहे. तर त्या माती आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की खडकापासून तर आपण पाहत होतो की माती जिवंत असते का, तर त्या संदर्भात माती स्वतः सजीव नसतेच, परंतु माती सजीव नसली तरी माती इतर घटकांना, इतर जैविक घटकांना सामावून घेत असल्यामुळे एक जिवंत परिसंस्था बनत असते. मातीमध्ये वेगवेगळे जीवाणू, सूक्ष्मजीव, वनस्पतींची मुळे, खनिजांचे कण आणि इतर सेंद्रिय घटक पदार्थ एकत्र येत असतात आणि त्याच्यातून मग पाणी, हवा या पोषक तत्वांचं नियमन होऊन वनस्पतींसाठी पोषक वातावरण पुरवण्याचं काम, पोषण मूल्य पुरवण्याचं काम जे आहे ती माती करत असते. तर मातीचे आरोग्य आपल्याला कसे जपता येईल, म्हणजे आपल्याला कोणत्या कोणत्या स्वरूपातल्या उपाययोजना या संदर्भात करता येईल. तर आपण नत्र, स्फुरद, पालाश हे मिश्र या संदर्भात जी मिश्र खते आहेत ती आपण वापरत असतो. त्याच्यामध्ये नत्रासाठी युरिया वापरत असतो. तर आपल्या देशातील शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणात युरिया वापरतात. तर युरिया मातीचे आरोग्य जे आहे ते बिघडवत असतो, जमिनी नापीक करत असतो. तर या खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची जी क्षमता आहे ती कुठंतरी नष्ट होत आहे आणि खतांचा जो वापर आहे तर तो वापर त्याच्यामध्ये बॅलन्स नाही आहे. बॅलन्स म्हणजे युरियाचं प्रमाण किती असायला पाहिजे, स्फुरद आणि पालाश यांचं प्रमाण किती असायला पाहिजे, मायक्रोन्यूट्रेंट असतील, मॅक्रोन्यूट्रेंट असतील त्यांचं प्रमाण किती असायला पाहिजे. तर त्याच्या संदर्भात आपल्याला योग्य ते प्रमाण पाळणं आवश्यक आहे. पण सध्या कोणतंही प्रमाण पाळलं जात नाही आहे. तर त्याचं कारण युरिया या पिकासाठी युरिया या फर्टिलायझरसाठी शासनाची जी अतिरिक्त सबसिडी आहे, अनुदान आहे, तर त्याच्यामुळं युरियाचा वापर जो आहे तो अतिशय जास्त प्रमाणात केला जातो बाकी खतांच्या तुलनेमध्ये. तर त्या संदर्भात शासनाने वेगवेगळे निर्णय घेतले पाहिजेत की वेगवेगळी धोरणं आखली पाहिजेत. त्यानंतर रासायनिक आणि नैसर्गिक आणि रासायनिक शेतीचा जो समन्वय आहे तो गरजेचा आहे का, का आहे,
त्याच्यामध्ये नैसर्गिक आणि रासायनिक शेतीमध्ये योग्य समन्वय साधण्याची गरज आहे. पिकांचे अवशेष जे आहे ते जमिनीमध्ये कुजवणे, मृत प्राण्यांचे विघटन होणे, प्राण्यांची विष्ठा म्हणजेच शेणखत जमिनीत मिसळण्याचं प्रमाण सध्या कमी झालं आहे. मग हे सेंद्रिय जे खत आहे तर ते खतं मिसळणं आपण कमी करून त्याच्याऐवजी रासायनिक खतं आपण जास्त प्रमाणात मिसळत आहोत. तर आपल्याला याच्यामध्ये समन्वय राखणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त मग सेंद्रिय शेतीच करायची का, रासायनिक शेती जी आहे ती करायचीच नाही का? तर सेंद्रिय शेती केल्यामुळं ज्या प्रमाणात आणि ज्या वेगानं पिकांचं उत्पादन वाढायला पाहिजे तर ती वाढ जी आहे ती वाढ आपली त्या प्रमाणात होत नाही. परंतु आपल्याला मग रासायनिक खतांवरच पूर्णपणे अवलंबून न राहता आपण नैसर्गिक शेती, रासायनिक शेती या दोन्हींचाही समन्वय योग्य प्रमाणात राखून आपण आपल्या देशामध्ये शेती क्षेत्रामध्ये आपण शेती केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये पुढचं जे आर्टिकल आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे ते अवघडलेल्या मैत्रीचे पर्व या दृष्टिकोनातून भारत आणि रशिया या दोन देशांच्या संदर्भात हे आर्टिकल केलेलं आहे. त्याच्यामध्ये भारत आणि रशिया यांच्या राष्ट्रप्रमुखांच्या वार्षिक शिखर परिषदांना 2000 या सालापासून सुरुवात झालेली आहे. तर रशियाचं महत्त्व भारताच्या दृष्टिकोनातून काय आहे की रशिया हा संरक्षण सामग्रीचा सर्वात मोठा पुरवठादार भारताचा आहे तो. त्यामुळे त्यांच्यामध्ये दृढ मैत्री आहे. 1971च्या युद्धामध्ये रशियानं मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केलेली आहे. आणि भारत पाकिस्तान या प्रश्नामध्ये जेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये हा इशू भारत पाकिस्तान हा इशू जेव्हा जेव्हा केला तर रशियाने अनेक वेळा त्यांचा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे युनायटेड नेशनची संयुक्त राष्ट्र संघटना आणि त्यांची जी सुरक्षा परिषद आहे त्यांच्यामध्ये जो वेटो अधिकार वापरण्यात येतो तर तो वेटो अधिकार रशियातर्फे भारतासाठी अनेक वेळा वापरण्यात आलेला आहे. तर रशियाने आत्तापर्यंत भारताला खूप जास्त प्रमाणात मदत केलेली आहे. पण सध्या युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळं फेब्रुवारी 2022 या महिन्यामध्ये रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं आणि त्या आक्रमणाचा भारताचा जरी रशिया अतिशय चांगला मित्र असला तरी एक लोकशाही देश म्हणून आपल्याला रशियाचं समर्थन करता येत नाही. तर त्या संदर्भात यावर्षी या वार्षिक शिखर परिषदेच्या धोरणामध्ये खंड पडणार आहे किंवा आपण त्या परिषदेला उपस्थित राहणार नाही आहोत. तर त्याचे संदर्भ जे आहे ते संदर्भ आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे सध्या युनायटेड नेशनची जी परिषद झाली होती तर त्याच्या संदर्भात मोदी आणि पुतीन यांच्या संदर्भातली जी शेवटची समक्ष भेट उझबेकिस्तान समरकंद येथे 16 सप्टेंबरला झाली होती. तर त्या संदर्भातही पुतीन यांना मोदींनी हे युद्धाचे युग नव्हे किंवा युद्धाचा काळ नाही अशा पद्धतीचं त्यांना एक विनवणी केली होती किंवा त्यांना एक रिक्वेस्ट केली होती की आपण युद्धाचा मार्ग सोडून शांततेच्या मार्गाने युक्रेन प्रश्न जो आहे तो प्रश्न सोडवला पाहिजे. परंतु त्यानंतरही आता भारताच्या या स्टेटमेंटचा वेगवेगळे जे पाश्चिमात्य राष्ट्र आहेत अमेरिका असतील किंवा युरोपियन युनियन आहे त्यांनी स्वागतच केलं होतं. परंतु रशियाच्या वागणुकीमध्ये त्यानंतरही काही बदल जास्त दिसलेला नाही आहे आपला. तर एका मर्यादेपर्यंत म्हणजे आता आपण जर पाहिलं तर अमेरिका किंवा जे काही पाश्चात्य राष्ट्र आहेत युरोपियन युनियन त्याच्यामध्ये मग फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंड असतील तर ह्या सगळ्या राष्ट्रांनी भारतावर एक प्रकारे भारताला प्रेशराईज केलं होतं की तुम्हीही रशियावर बहिष्कार घातला पाहिजे किंवा रशियाबरोबरचे जे संबंध आहेत तर ते संबंध थोडेसे कमी केले पाहिजेत. परंतु भारताला रशियाची जी गरज आहे तर ते एक दोन त्याच्यातले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते शस्त्रास्त्रांच्या याच्याविषयी की भारताला जे अस्त्र लागतात तर फार मोठ्या प्रमाणात आपण रशियाकडून शस्त्रास्त्र आयात करत असतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताची जी आहे ती इंधन गरज जवळपास 80 ते 85% आपली तेलाची जी गरज आहे इंधनाची गरज तर ते आपण आयातीवर अवलंबून आहोत. तर त्या आयात करण्यात येणाऱ्या तेलापैकी आपण फार मोठ्या प्रमाणात जे इंधन जे आहे ते रशियाकडून घेत असतो. आणि आता सध्या तर एक जे युद्धाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात आपण रशियाकडून हे तेल आयात करत आहोत. तर या दोन गोष्टीमुळं एका मर्यादेच्या पलीकडे भारत रशियाचं जास्त प्रमाणात रशियावर टीका करू शकत नाही किंवा रशियाला एका मर्यादेच्या पलीकडे आपण टीका करू शकत नाही. तर भारत हा एकमेव जगामध्ये देश आता ह्या संदर्भामध्ये भारतापुढं खरोखर मोठं आव्हान आहे की लोकशाहीवादी पाश्चात्य राष्ट्रांची बाजू घ्यायची का युद्धखोर रशियाची बाजू घ्यायची. आता हे जे आपण दोन बाजू पाहिलेल्या आहेत की रशिया युद्धखोर आहे आणि पाश्चात्य राष्ट्र लोकशाहीवादी आहेत. आता या आर्ग्युमेंटला सुद्धा काही लोक विरोध करू शकतात. पण एक
आपल्या सोयीसाठी जर आपण हे गृहीत धरलं की पाश्चात्य राष्ट्र जे आहे ते लोकशाहीवादी आहेत आणि युरोपियन रशिया जे आहे ते युद्धखोर आहे असं जरी धरलं तरी आपल्याला लोकशाहीचं पण समर्थन करावं लागेल आणि आपल्याला रशियाकडून भारताच्या संदर्भात भारताचं जे राष्ट्रीय हित नॅशनल इंटरेस्ट आहे तर तो सुद्धा आपल्याला पाहावा लागणार आहे. आणि भारत हा जो प्रेशर दोन्ही बाजूंचा जो प्रेशर आहे तो कशा पद्धतीने हँडल करतोय आणि या दोन्ही गोष्टी कशा आपण पूर्ण करतोय तर हे पाहणं खरोखर आव्हानात्मक म्हणजे हे हँडल करणं अतिशय आपल्या लिडरशिपसाठी पण ते आव्हानात्मक ठरणार आहे. तर आपण आता पुढच्या न्यूजकडे जाऊ. बाकीच्या ज्या न्यूज आहेत तर त्या कम्प्लिटली राजकीय न्यूज आहेत. एक्झामसाठी त्याचा जास्त महत्त्व नाही आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये पुढची जी न्यूज आहे तर त्या पुढच्या न्यूजमध्ये पंतप्रधानांचा तिकीट घेऊन मेट्रो प्रवास. तर एक छोटी न्यूज आहे त्याच्यामध्ये. काल नागपूरला समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधान आले होते. तर त्यांनी नागपूरचा मेट्रो टप्पा 1 जो आहे त्याला लोकार्पण सोहळा आणि टप्पा 2 याचा जो आहे तो भूमिपूजन त्याला ते पार पडलेलं आहे. तर नागपूरमध्ये आता मेट्रोचा दुसरा टप्पा त्याचं भूमिपूजन सुरू होत आहे. तर असे वेगवेगळे निर्णय काल त्यांनी पंतप्रधानांनी घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे प्रोजेक्ट आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उद्घाटन, नागपूरचा मेट्रो टप्पा 1 त्याचं लोकार्पण, नागपूर मेट्रो टप्पा 2 त्याचं भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर म्हणजे महाराष्ट्रातलं नागपूर ते छत्तीसगडमधील बिलासपूर यांच्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभ सुरू करण्यात आलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची आणि पूर्णपणे वातानुकूलित अशी ही ट्रेन आपण सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर नागपूर आणि अजनी रेल्वे पुनर्विकास शुभारंभ. त्याच्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स ती सुद्धा नागपूरची राष्ट्राला समर्पित करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नागपूर या शहराला ज्या नदीवरून नागपूर हे नाव पडलेलं आहे तर ती नाग नदी त्याचा प्रदूषण निर्मूलन प्रकल्प त्याचं सुद्धा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. आणि सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट चंद्रपूर इथलं जे प्रोजेक्ट आहे किंवा इथली जी सेंटर आहे तर त्याचं सुद्धा लोकार्पण सोहळा काल पार पडलेला आहे. तर त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे त्या पुढच्या न्यूजमध्ये करोनाच्या महामारीत ही मलेरियाचे सावट म्हणजे करोना या कालावधीमध्ये म्हणजे 2020 साली एक करोनाचा एक ग्लोबल पॅन्डेमिक जो म्हणतो आपण तर तो आला होता. तर त्याच्यामध्ये करोनाचं जरी संकट उद्भवलं असलं तरी त्याच्यामध्ये पूर्ण जगभरामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. तर त्या लॉकडाऊनच्या दरम्यानमध्ये लोकांमधला संपर्क आहे तो कमी झाल्यामुळं वेगवेगळ्या विषाणूजन्य रोगांचं प्रमाण कमी झालं होतं. परंतु मलेरिया या रोगाचंही प्रमाण कमी होणं अपेक्षित असतानाही मलेरिया या आजाराच्या जे काही पेशंट सापडण्याचं प्रमाण आहे किंवा त्याच्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण आहे ते मात्र विशेष मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं नसल्याचं आता जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक अहवालामध्ये समोर आलेलं आहे. तर ही एक प्रकारे आश्चर्यकारक घटना मानली जात आहे. ठीक आहे की 2020मध्ये पण जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 6,25,000 एवढ्या रुग्णांची संख्या नोंदवली होती आणि 2021मध्ये पण जवळपास 6,19,000 रुग्णांच्या ठीक आहे मृत्यू झाल्याची नोंद जागतिक स्तरावर करण्यात आलेली आहे. तर इतर जे आजार आहेत त्या दरम्यान डेंग्यू स्वाईन फ्लू यांच्यामध्ये त्या आजारांचं संसर्ग होण्याचं प्रमाण घटलं होतं पण मलेरिया बाबत मात्र ते प्रमाण तितक्याशा प्रमाणात घटलेलं नाही आहे. तर त्याची कारणं काय आहेत मग आव्हान काय आहे तर गेल्या काही वर्षामध्ये आपण मनमानी पद्धतीनं औषधं घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे आपण एक छोटे मोठे जे आजार आहेत म्हणजे एखाद्याचं डोकं दुखत असेल किंवा सर्दी खोकला यांसारखे छोटे छोटे जे प्रकृतीच्या समस्या आहेत तर त्या समस्या उद्भवल्यानंतर आपण सरळ एखादे औषध निर्माते असतील किंवा मेडिकल असतील तर त्यांच्यामध्ये मेडिकल शॉप्समध्ये जाऊन आपण टॅबलेट्स घेत असतो. तर योग्य मार्गदर्शनाखाली आपण ते औषधं घेत नसल्यामुळं त्याचा परिणाम जो आहे तो मानवी शरीरावर जास्त प्रमाणात होतो. तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स वेगवेगळी घेत असल्यामुळं किंवा इतर औषधं घेत असल्यामुळं वेगवेगळ्या विषाणूंसाठी जीवाणूंसाठी आपल्या शरीरामध्ये जी रेजिस्टन्स पॉवर प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला पाहिजे तर ती त्या प्रमाणात होत नाही. आणि वेगवेगळे जे सूक्ष्मजीव आहेत म्हणजे विषाणू आणि जीवाणू आहेत तर त्यांच्यामध्ये औषधांच्या विरोधात ही प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे आणि जे आपण औषधं वापरतोय तर त्या औषधांचा तितकासा उपयोग होत नाही आहे. तर तो एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यानंतर इतरही कारण म्हणजे मग मलेरियाच्या संदर्भात मग डासांपासून स्प्रेड होणारा हा जो आजार आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी साठणारं सांडपाणी असेल किंवा इतर ज्या काही बाबी असतील तर त्याच्यामुळं डासांची पैदास वाढते आणि त्याच्यामुळं ही मलेरिया हा आजार जो आहे तो आजार जास्तीत जास्त पसरला जातो. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स
हे जे युनायटेड नेशननी 2000 साली डिक्लेअर केले होते की जगभरामध्ये सहस्त्रक विकास ध्येय, टोटल 8 ध्येय होती 2015पर्यंत. त्याच्यामध्ये मग मलेरिया या रोगाचं निर्मूलनही आपल्याला 2000 साली आपण प्लॅन केला होता की 2015पर्यंत त्याचं निर्मूलन करायचं आहे. पण आपण ते करू शकलेलो नाही आहोत. आजही आपल्यापुढं ते आव्हान आहे. एक आरोग्य सेवेतलं किंवा आरोग्य व्यवस्थेतलं एक महत्त्वाचं आव्हान म्हणून आपण त्याच्याकडं पाहू शकतो. तर त्याच्या संदर्भात आता पुढची बातमी आपण पाहूयात. तर झालेल्या आहेत आपल्या सर्व बातम्या. आपण आजचा जो न्यूजपेपर आहे तर तो न्यूजपेपर आपण अगदी व्यवस्थित पूर्ण केलेला आहे. तर आपण सध्या हा लोकसत्ता उपक्रम किंवा चालू घडामोडी विश्लेषणाचा जो उपक्रम घेतोय त्याच्यामध्ये सर्व न्यूज आपण शक्यतो खूप चांगल्या प्रमाणामध्ये आणि चांगलं कंटेंट आहे तो आपल्या ऑडियन्सच्या समोर आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. तर जास्तीत जास्त आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही सांगा. अशाच पद्धतीनं आता दररोज आपण ज्या वेगवेगळ्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूजचं विश्लेषण करून आपण एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मुलांना देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.